नमस्कार मैत्रिणींनो, हे बघा मी बनवली आहे आवळा कँडी. खूप मस्त आणि हेल्दी अशी डिश आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. चला आपण रेसिपी बघू. तर मी इथं आवळे घेतलेले आहेत. आवळे छान धुवून सुकवून घ्यायचे, अजिबात त्याला पाणी लागलेलं नाही पाहिजे. तर आता आपण हे आवळे वाफवून घेणार आहोत. पाण्यामध्ये डायरेक्टली टाकायचे नाही, वाफेवरच आपल्याला उकडून घ्यायचे आहेत. चाळण ठेवायची किंवा तुमच्याकडे वाफायचं यंत्र असेल ते ठेवलं तरी चालेल, किंवा इडली पात्रामध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा अशी चाळणी असेल तरी हे असंच आपल्याला एक 10 ते 12 मिनटं असंच ठेवायचं. तर हे बघा 10 ते 12 मिनटानंतर आपोआप याचे लेयर्स पडतात. तर थोडं जरी आपण याला प्रेस केलं आवळ्याला की लगेच याचे लेयर्स पडून जातात. हे बघा खूप गरम आहे. एवढं होईपर्यंत, आवळे शिजेपर्यंत आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. तरी आपण आवळे थंड करून घेणार आहोत. सध्या आता खूप गरम आहेत हे बघा मैत्रिणींनो, थोडंसं याला कोमटच आहे तोपर्यंतच आपण छान याचे छोटे छोटे काप करून घेणार आहोत. एक जास्त वेळ नाही, एक 5 ते 10 मिनटंच लागतात या रेसिपीला करायला टाईम लागत नाही, पण ह्याला सेट व्हायला टाईम लागतो. हे बघा मस्त. आणि असे आवळे खाण्यापेक्षा असं जर आवळा कँडी म्हणा, आवळा सुपारी, आवळ्याचा मुरब्बा जर तुम्ही केला तर तो छानच लागेल आणि मुलं देखील खातील. तर आवळा किती फायदेशीर आहे तुम्हाला तर माहितीच आहे, केसांसाठी, स्किनसाठी, शरीरासाठी. तर हे बघा या प्रकारे मी आता सगळे आवळे करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत. कट करायची गरज नाही, थोडंसं प्रेस केलं की होऊन जाईल. तर एक बाऊल घेतलेला आहे मी. त्याच बाऊलमध्ये आपण घेणार आहोत 1 वाटी साखर. आपल्याला येते पिठी साखर घ्यायची गरज नाही, आपली नॉर्मल जी साखर आहे ना ती. अर्धी वाटी मी एका बाऊलमध्ये टाकून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण आवळे टाकून देऊयात. ज्या वाटीला म्हणा की डब्याला टोपण असेल असाच डब्बा आपल्याला घ्यायचा आहे. वाटी पातेलं वगैरे नाही, टोपण लावता येईल आपल्याला असंच आपल्याला डब्बा घ्यायचा आहे. तर बघा पूर्ण मी 1 वाटी साखर टाकून दिलेली आहे आणि छान आवळा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. एक जीव झाला पाहिजे पूर्ण आवळ्याला आपल्या हे साखर. पिठी साखर घ्यायची नाही अजिबात. आणि हे लक्ष ठेवायचं की याला अजिबात पाण्याचा हात लागू द्यायचा नाही, हात कोरडे करून घ्यायचे. हे बघा या प्रकारे झालेलं आहे. त्यालाच मी आता डब्याला टोपण लावून देते आणि असंच हे एकदा हलवून आपल्याला हे असंच 2 दिवस असंच ठेवून द्यायचं आहे. अजिबात याला उघडून बघायची गरज नाही, काही होत नाही याला. हे बघा 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकताय या साखरेचं छान पाणी आणि सिरप तयार झाले. आवळ्याचं सिरप म्हणायला हरकत नाही. तुम्ही बघू शकता एकदम छान आपले आवळेमध्ये झालेले आहेत. तर आपण हे रस काढून घेणार आहोत, ज्यूस. हे बघा हा ज्यूस खूप हेल्दी आहे. तुम्ही आवळ्याचं सरबत म्हणून यूज करू शकता, किंवा 1 चमचा रोज सकाळी 1 चमचा घेतलं ना तर केसांमध्ये सुद्धा तुम्हाला वाढ होताना दिसून येईल. तर असंच आता आपण हे पूर्ण आवळ्याचे काप आहेत ते आपण प्लेटवर पूर्ण पसरवून घेऊयात. तर आवळ्याचे फायदे तर आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे. आणि आवळा कँडी जर तुम्ही बनवली ना तर ती एकदा बनवून ठेवली तर आपण आरामात वर्ष 2 वर्ष आपण खाऊ शकतो. इतकी टेस्ट होते की ती एकदा खाल्ली ना की आपल्याला परत परत खावीशीच वाटते, माहिती आहे का. ही दिसायला जरी एवढं प्लेट भरून दिसत असेल तरी खूप आपल्याला त्याला सुकवायचं आहे. सुकल्यानंतर खूप थोडीशी होऊन जाते, ही सुकून जातात. तर तुम्हाला बोर वाटू नये म्हणून मी व्हिडिओ पळवत आहे, नाही का. नाहीतर हे खूप आरामात जर करत बसले मी तर तुम्हालाही बोर होईल. तर पटापट आपण हे छान वाळवायला ठेवायचं आहे. ते बघा छान आपण सगळं प्लेटमध्ये म्हणा किंवा आपण प्लास्टिकवर ठेवलं तरी चालेल, पण प्लास्टिक हवेने उडू शकतं. आपलं पूर्ण आवळ्याची कँडी नाही का खराब होऊन जाईल. त्यामुळे छान प्लेटमध्येच आपण हे सगळं पसरवून ठेवलेलं आहे. तर बघा सगळंच मी पसरवून ठेवलेलं आहे. तर हे आता आपल्याला 2 दिवस
कडक उन्हामध्ये वाळवायचं आहे. 2 दिवस किंवा एखाद दिवस तरी कडक उन्हामध्ये वाळवायलाच हवे. घरामध्ये ठेवलं ऊन नसेल तर घरामध्ये तुम्ही 2 दिवस आरामात हे फॅन खाली सुकवून घ्या. आपण 2 दिवसानंतर बघूया. हे बघा मैत्रिणींनो, किती मस्त आपला आवळा कँडी तयार झाली. तुम्ही बघू शकता प्लेट भरून होती. तर वरती मुलांनी चक्कर मारली की एखाद दुसरं तर तोंडात ठेवायचेच पोरं. तर चला, किती मस्त आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. मी ह्याच्यामध्ये थोडीशी पिठी साखर टाकलेली आहे. याने छान गोडपणा येतो आपल्या आवळ्याला. हे बघा, मस्त एकदम छान आपली आवळा कँडी तयार झालेली आहे. हे बघा, एक अर्धी वाटीच झालेली आहे. मी इथे 10 ते 12 आवळे घेतले होते, त्यामधून एवढी आवळा कँडी माझी तयार झालेली आहे. तुम्ही एकदा 1 ते 2 किलो आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवा. मी खाऊनसुद्धा बघितले, अप्रतिम झालेली आपली डिश.